तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। सकारात्मक पद्धतीने काम करा असं आवाहन सुनेत्रा पवारांनी केलंय। जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार अशी भूमिका अतुल बेनकेंनी घेतली। अतुल बेनकेंच्या मताला सुनेत्रा पवारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला। तर या बैठकीत काय झालं बघा। आपल्याला अजितदादांचा कामाचा वारसा पुढे न्यायचा आहे असं सुनेत्रा पवारांनी मार्गदर्शन करताना म्हटलं। सकारात्मक पद्धतीने काम करा असं सुनेत्रा पवारांनी आवाहन केलं। जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार अशी भूमिका अतुल बेनकेंनी मांडली। अतुल बेनकेंच्या मताला सुनेत्रा पवारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। दरम्यान या बैठकीला उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। बघूया। आम्ही जेव्हा वेळेस ठरवलं की एकत्र लढायचं तेव्हा आम्ही असा क्रायटेरिया ठेवला नाही की हा तुतारीचा, हा घड्याळाचा, हा इकडला तिकडला। आम्ही त्या तालुक्यामध्ये सगळं ॲनालिसिस केलं आणि निवडून येण्याच्या क्षमतेवर निवडलेलं आहे। दोन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष पण होते आणि आम्ही सांगितलं की आम्ही असं असं केलं होतं। दादांनी पण आम्हाला तशा पद्धतीने दुजोरा दिला होता आणि इथून पुढं आम्ही सगळे एक राहणार। सुनेत्रा वहिनींची काय प्रतिक्रिया होती यावर? चांगलं आहे म्हटले ते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे, हा एकत्रच राहायला पाहिजे आणि एकत्रितपणे तुम्ही जो चालण्याचा निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल त्यांनी चांगलं म्हणजे समाधान व्यक्त केलं। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा। तर थोड्याच वेळात शशिकांत शिंदेंचा लेख वाचून सुनील तटकरे भूमिका स्पष्ट करणार। सकारात्मक पद्धतीने काम करा। पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आवाहन। तर जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अतुल बेनकेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना अटक। तर लाच प्रकरणाशी संबंध आल्यास राजीनामा देणार, नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? चंद्रपुरातील ठाकरेंच्या नगरसेवकांवर आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर। तर सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती, देशपांडेंचा पलटवार। मुंबईतील मेलडी कोस्टल रोडवर मराठी गाणी लावण्यासाठी मनसे आक्रमक। कोस्टल रोडवर मनसेचं आंदोलन, मराठी गाण्यांना प्राधान्य देण्याची मागणी। एबीपी माझाच्या बातमीनंतर संभाजीनगरमधील टोईंग प्रकरणाची चौकशी होणार। 5,000 रुपये दंड लागू करण्याच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करू, महापौर समीर राजूरकर यांची माहिती। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।